खरं तर बदलापूर समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे मित्र राहुल चौहान. थँक्यू सो मच योगीजी मडवी सर. थँक्यू सो मच बाबूशाह सर, ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारचा प्रेक्षक तिथे नको आहे. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकोलाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापून इंदवी स्वराज्य आपल्या आज शोरा नेली इतिहास गाता असे जाणता राजा ताच्या रिजुकतो माता. महाराष्ट्राचे आराध्यवर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबारमाळाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या अडिवलीच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज आडवलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं त्यानंतर प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर प्रिशा 11 चेअरमन आडिवली क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बाबूशेठ पाटील चषक. खरं तर बाबूशेठ यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र तुम्ही पाहता एक मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला मल्लंगडचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला घेतल्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. त्यामुळेच की काय पायावरती बॉल जसा आदळला लगेच अपील केली, पंच सहमत नव्हते. रतन मानेरकर सरांना तुम्ही पाहताय मॅम पालेगाव आणि त्यांच्या साथीर खरं तर मेक्यादा अर्थातच रमेशजी मात्रे सर यांना तुम्ही पाहताय मॅम फ्रॉम सागाव डोंबिवली. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गुरुदास सुरदुतकर. चांगला फटका पार मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा नाही. दाबांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला बार चौकार. आता षटक क्रमांक पहिला तो घेऊन आला. 4 षटकाची बाज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 24 चेंडूचा खेळ आता या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्याच बॉलवरती मी म्हणेन बॉलला भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित. त्याच्या अबाकाच्या बाहेर बॉल डीप मध्ये आला. क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचतोय. त्याचे प्रयत्न अपुरे पडले. विजय पवारचा हा दुसरा बार चौकार. स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. सलग 2 चौकार आपण पाहतोय. पवार की पावर. 8 धाबा तो वसूल करतोय. टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती मी म्हणेन एक सिंगल एकपटली होती. ऑन साईडला घेतला. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. भरपूर बेगाने पोहोचलाय चेंडूवरती. चेंडूला उत्तम फेक करेल. दरम्यान इथे देखील 2 धाबा मिळतील. चिंट्या मात्रे होते डीपमध्ये. भरपूर वेगाने तो बॉलवरती पोहोचलाय. 2 धाबा इथे मिळतात. टीमची टोटल पुढे सरकत असताना 1-11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहताय जो पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुटून पडायचं आहे हेच आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथे देखील चॉक करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. दरम्यान धाव घेण्याचं मानस होतं परंतु धाडच नव्हतं. त्यामुळेच की काय आता मिळेल ते सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं धाव नसणारे माफी असावी. धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना माफी असावी असं वाटलं होतं. भरपूर वेगानं एकवडण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. फुलटॉस होता. आडवा बॅटने खेचलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चिंट्या पोहोचतोय. बॉलला उत्तम फेक करेल. 2 धाबा एकवडण्याचा प्रयत्न चालवलाय. इथे देखील 2 धाबा प्रचंड वेगाने एकवटल्या गेल्या. गुड रन बिटवीन द विकेट. चांगली सोच आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण ज्यावेळेस
खराब चेंडू आले त्यावरती भरपूर तुटून पडला. विजय पवार त्याने 2 चौकार तिथे वसूल केले आणि आता चांगल्या चेंडूचा सन्मान देत असताना इथे देखील तुम्ही पाहताय सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे त्या लाईफ लाईनचा वापर करत असताना 2 धाबा इथे देखील मिळाला. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि धावफलक पोहोचलाय आतापर्यंत 13 धाबा 4 षटकांचे मॅच. त्यामुळे आता 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा उभारावा लागतील कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला नक्कीच मलंगडचा ढाणा बाग पाहायला मिळेल. रवी वायले असतील त्यानंतर स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून ज्याला म्हटलं जातं चिंट्या म्हात्रेसारखा एक चांगला खेळाडू सूरज दूधकर असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. परंतु पहिल्या डावामध्ये देखील योगी बाणे असतील त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मैदानावरती विजय पवार असतील. विजय पवारच्या साथीनं दीपक भाणेला तुम्ही पाहता त्यांचा देखील चांगला क्रिकेट तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. कल्पेश भाणेसारखा एक आक्रमक खेळाडू देखील अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. गुरुदा सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचलाय. बॉल लाडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला केला पण तो अखेर अपयश पदरी पडतोय. बॉल सीमा पार चौकार. आता प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना दीपकच्या बॅटमधून हा चौकार आला आणि धावफलक आतापर्यंत 17. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. दरम्यान शरीरावरती चेंडू आदळतोय. धाब इथे मिळणार नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गिरीश म्हात्रेला तुम्ही पाहता. मागील मॅचचा मानदबाज खेळाडू आता मैदानाच्या दाखल झाला. या मॅच मध्ये अजून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्या भरपूर वेगानं वाढत असताना धावफलक आतापर्यंत 17. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला की काय. डीप मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचला. एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना सूरजला मिळते सफलता आणि अखेर दीपकला आता मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. आय थिंक थोडीशी दुखापत जाणवते खेळाडूला त्यामुळेच की काय आता 11 खेळाडू एकत्रित आलेत. दीपक बाद होता एक चौकार आपण पाहिला दीपकच्या बॅटमधून. सलामीला तो दाखल झाला होता. पहिला बॉल फेस करत असताना मी म्हणेन अपयश त्याच्या पदरी पडलं परंतु आता दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि आता तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा एक चेंडू डॉट आला आणि आता मैदान सोडत असताना 4 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान दीपकनं दिलं. दीपक भांडेला आपण पाहतोय त्याच्या साथीनं मैदानावरती विजय पवार ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता युनाइट नंबर 3 वरती जय पाटील मैदानात दाखल होतोय. पाहायचं इतकंच या मॅचमध्ये जयला आता इथून विजय मिळणार का कारण या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर धावफलक मी म्हणेन दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी कमकुवत पाहायला मिळते कारण 3 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. फक्त 4 धाबा धावफलकावरती जोडले गेले. धावफलक 17 धाबा. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानावरती जय पाटील. षटक क्रमांक 2 गिरीश म्हात्रे लेफ्ट आर्म सीमर. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेचून मारलाय. सलग दुसरा देखील फरक आता मैदान सोडत असताना सूरज दूधकरला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा तो पोहोचतोय आणि अखेर अजून एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. फलंदाज बाद. परंतु भोपाळही फोडू शकला नाहीये आणि आता जय पाटीलला मैदान सोडलंय परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये करण भाणेला तुम्ही पाहता मैदानावरती तो दाखल झाला. मी आधीच म्हटलं होतं षटक क्रमांक 2 कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज गिरीश म्हात्रेला तुम्ही पाहताय मागील मॅचमध्ये देखील मार्तमास त्याने स्वीकारला होता आणि सलग आपण जर पाहिलं तर आतापर्यंत त्याने चेंडू फेकलेत जवळजवळ 4 चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये पहिला चौकार दुसरा डॉट आणि सलग 2 बरोबरती 2 विकेट तो संपादित करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल.
लेफ्ट मोर द विकेट ना हाफ ट्रॅकर होता यावेळेस देखील अडबा पाठ खेळण्याचा प्रयत्न होतोय पंचाकडे दात बागतात पंच सहमत नव्हते दरम्यान अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला एसटीच्या बागे तुम्ही पाहू शकता खरं तर अगदी क्लोज कीपिंग तुम्हाला पाहायला मिळेल रवी वायले यांना तुम्ही पाहताय क्रिकेटसाठी कित्येक वर्ष ज्यांनी आपण पाहिलं चांगला क्रिकेट वसार टीमसाठी खेळलाय आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय चिंट्या म्हात्रे असतील गिरीश म्हात्रे असतील सुरत दुधकर असतील चांगला क्रिकेट याही खेळाडूचा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल इथे गोपणी सारखी बॅट फिरवली फटका चांगला आहे डीप मध्ये खेळाडू पोहोचतो एक मिनिट सिंगल वरती थांबावा लागेल षटक क्रमांक दुसऱ्या मी म्हणेन वसार टीमच्या नावावरती राहिलं पहिल्या षटकामध्ये का बॅटिंग केली होती विजय पवारनं तब्बल 13 धावा तिथे वसूल केल्या आणि आता षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहता मी म्हणेन आतापर्यंत टीमची टोटल धावफलकावरती 18 धावा तुम्हाला धावफलकावरती पार मिळतील 5 धावा इथे फक्त आपण पाहिला खर्च केला गिरीश म्हात्रेनं 17चा खतरा मी म्हणेन टीम आडिवली संघावरती आपल्याला पाहायला मिळाला कारण 17 या आकड्यावरती जवळ 2 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर आपण पाहिलं सलग 2 चेंडू बीट देखील झाले आणि धावफलक आता 2 षटकाच्या अंती आतापर्यंत 18 धावा 12 चेंडूचा खेळ आता इथून शिल्लक आहे धावफलक तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल धावसंख्या उभारावी लागेल कारण या मैदानावरती आपण पाहायला मागील मॅचमध्ये जवळ 58चं टार्गेट होतं त्यावेळेस देखील भरपूर चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये टीम वसार संघानं 57 धाबा आपण पाहिल्या होत्या टीम सापड संघाच्या निल्सन मडवी अँड टीम आपण पाहिली मागील मॅचमध्ये त्याने देखील भरपूर चांगला क्रिकेट या मैदानावरती दाखवला षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज कुणाल येतात कुणाल गडगेला तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय समोर करण भाने आणि विजय पवार ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 राईट आर्म ओव्हर द विकेट इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पाडा स्वीप करण्याचा प्रयत्न फसला दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे देखील एक पडी जाते रतन मानेरकर सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय लेग बायच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाईल 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल थोडीशी दयनीय परिस्थिती सध्याच्या घडीला टीम आडिवली संघाची जरूर तुम्हाला पाहायला मिळते गोरदास तयार खोदून काढण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला खेळलाय बॉल डीप मध्ये येतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सुरत पोहोचलेत एक चिकी सिंगल इथे देखील मिळतीये आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक 20 च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल प्रिशा एलिमेंट जर्मन क्रिकेट संघ आडिवली विरोधात तुम्ही पाहताय गावदेवी बसार या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला एक मोठी मॅच जरूर पाहायला मिळेल गोरदास सज्ज होतोय फुलटॉस होता आडवा बाटा घेतला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय सूरज पुन्हा एकदा पोहोचलाय बॉल लावतो फेक करेल 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न चालवलाय 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकवटला जातील गती धारण करत असताना 2 धाबा इथे देखील जोडल्या गेल्या आणि धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या मिड विकेटला तुम्ही पाहताय चिंट्या म्हात्रे अर्थातच नितीन म्हात्रेला तुम्ही पाहू शकता या पंचकृषीमध्ये आपण जर पाहिले तर बाईक बऱ्याच खेळाडूने जिंकले असतील कार बऱ्याच खेळाडूने जिंकले असतील परंतु खरं तर बैल जिंकणारा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं होतं अंबेशूची स्पर्धा गाजवली त्यानंतर तिथे आदत वासरू जिंकला होता नितीन म्हात्रेनं मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात असा खेळाडू तुम्हाला बऱ्याचमध्ये जरूर पाहायला मिळतो त्यामुळे त्याचा देखील नावाचा उल्लेख व्हायला बा डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 देखील तुम्ही पाहता आतापर्यंत जवळ चेंडू फेकले 4 फुटोस होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइड घेतला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतोय सूरज पुन्हा एकदा पोहोचलाय आज जिथे जिथे सूरज तिथे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय एक सिंगल इथे मिळेल सिंगलच्या साथीने धावफलक 23 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय जवळ या मॅचमध्ये 6 ते 7 वेळा आपण पाहिला चेंडू जवळजवळ सूरज दुधकरकडे गेला त्यामध्ये 2 झेल देखील त्याने स्वीकारलेत गोलंदाज कुणाल देखील आता चांगली गोलंदाजी करतोय कारण आतापर्यंत एकही चौकार नाही एकही षटकार नाही इथे फटका चांगला आहे क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंगॉनच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा षटक क्रमांक आपण पाहिलंच 3 देखील इथे समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अंती धावफलक 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या
27 धावा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज कुणालनं शेवटच्या बॉलवरती लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चौकार आला. तिथे धावफलक वेगाने पुढे सरकलं. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 14 आता तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येतोय, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील टीम गावदेवी वसारचे खेळाडू, कारण अंतिम षटक निर्णायक षटक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण नेहमीच लॉगओव्हरचं षटक हाडामारीचं षटक म्हटलं जातं. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एक पडण्याचा प्रयत्न नेहमीच होतोय, परंतु आता या षटकाची जिम्मेदारी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती देतीये टीम गावदेवी वसार आणि त्याच्या साथीनं रवी बायले हे देखील पाहावं लागेल. उदय पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. अजून एक यंगस्टर खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय करण भाने, एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु या मॅचमध्ये मी म्हणेन कुठेतरी चाचपडत खेळलाय करण देखील, कारण एकही फटका त्याच्या बॅटमधून मोठा आला नाही आहे. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना स्कोररच्या भूमिकेत अविनाश शुक्ला आणि बिपिन दुबे असे जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गुणलेखक क्षेत्रातील दोन मोठी नावं तुम्हाला सध्याच्या घडीला कमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होतोय उदय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सरळ बॅटने धाबा येत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं करायचं याच अनुषंगानं रिव्हर्स अटेम्प्ट केला जरूर, परंतु पॉईंटला खेळाडू उपस्थित होता, त्यामुळे मिळेल ती फक्त सिंगल. आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काय सुरुवात केली होती विजय पवारनं, असं वाटलं होतं धावफलक भरपूर वेगानं आता पुढे सरकेल, परंतु त्यानंतर गोलंदाजी चांगली झाली टीम वसार संघाची, परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. गोलंदाज उदय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तेच पंचायत इथे मात्र घोषित करत असताना शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, लॉंग ऑन. इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विजय पवारला परतावं लागेल माघारी. बॅट्समन आउट.
कॅप्टन शिरोडन विरोधात पिसवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या. एका बाजूला पिसवली संघ जो याच विभागातून बिलॉंग करतो तर दुसऱ्या बाजूला शिरोडन कल्याण डोंबिवली ते अजून एक मोठा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या. बघा लक्षात असू द्या आम्ही मॅचला सुरुवात करतोय. दुसऱ्या डाबाला ज्यावेळेस सुरुवात होईल तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यासाठी आपणास विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. प्रिशा 11 चेअरमन आडिवली संघ जर या मॅचमध्ये विजयी होतोय तर हरेशजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. सलामी जोडी आता दाखल झाली आहे मदरचारमध्ये नितीन म्हात्रे आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहता बॅटर गिरीश म्हात्रे. ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नितीन आणि गिरीश ही जोडी आता मदरचारमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये 30 धावांचं जरूर पाहायला मिळेल. आय थिंक पिसवली संघाचे कॅप्टन इथे आलेत. विनंती आहे टीम शिरडोन संघाचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. दुसऱ्या डाबाला जर सुरुवात झाली आणि खेळपट्टीवरती पहिला चेंडू जर आदळला तर पेनल्टीला समोर जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. शिवडन टीमचे कॅप्टन ऑर्डर विनंती आपण टॉससाठी या. मात्र सुरुवात गोलंदाजी मार्कवरती विजय पवार. पहिला बॉल बिग हिट तर केलाय. फटका चांगलाय. डीप मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचलेत परंतु पहिल्या बॉलवरती विजय पवारचं केलंय भव्य स्वागत. बॉल सीमा पार. षटकार. पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता. पहिल्या बॉलवरती सिक्सर. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आता विजय पवार करतात. 30 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज विजय आलेत. आक्रमण त्यांच्यावरती चढवला. इथे मात्र षटकार ठोकत असताना चिंट्या मात्रेच्या बॅटमधून 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 20 मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बॉलला तुम फेक करतायत. दरम्यान एक चिकी सिंगल धाव एकवटली गेली. नितीनला तुम्ही पाहिलं नितेशला तुम्ही पाहिलं भरपूर वेगाने ते बॉलवरती पोहोचले. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा. बाबूशेठ पाटील चषक ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. शिरोडन टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण लवकरात लवकर टॉससाठी या. बघा आयोजन कमिटी बारंबार आपणास पुकार करते. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा. फुलटॉस होता. ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. धाबा देखील चांगल्याच मिळतील. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु मैदानावरती खेळाडूला आय थिंक थोडीशी दुखापत जाणवतीये. चौकार. अधिकचा वेळ खर्च करू नका कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार पुकार करतो कारण पिसवली टीमचे कॅप्टन देखील इथे आलेत. चला टॉस आपण करू. मान्यवराच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल करण्यात येईल.
तर या ठिकाणी टॉस केला जाईल मॅच नंबर 3. आता आले का? योगी भाणे आपण संपर्क साधा. योगी भाणे. चला निलजे संघ कॅप्टन आपण या संपर्क करा आणि जुनी डोंबिवली बघा जुनी डोंबिवली आणि निलजे संघ आला असेल तर या पण सहकार्य करा. चला मॅच ऑन. दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली असल्याच्या मागे एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर रवी बायले यांना देखील आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. हरीशजी पाटील साहेब यांच्याकडून एक कॅश प्राइज येतोय. जर सामना इथे जिंकला टीम आडिवली संघानं तर त्यांच्यासाठी 10,000 रुपये आणि तुषारजी पाटील साहेब यांनी कॅश प्राइज लावले. विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज टीम आडिवली संघाच्या खेळाडूंसाठी. मॅडम षटक जरी फेकला तरी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे हरेश पाटील साहेब यांच्याकडून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू पुढे सरकतो. एक सिंगल धाव एक पडली आहे. दरम्यान सिंगल वरती आता थांबावं लागेल. नवीन खेळाडू मैदानात दाखल झाला. साजनला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव इथे एक पडली गेली आणि धावफलक आता पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चेंडू फेकून झाले आतापर्यंत जवळ षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती चौकार, पाचवा बॉल विकेट आणि 6व्या बॉलवरती एक सिंगल. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. पंच षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. धावफलक 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसरा आता तुम्हाला पार मिळेल. 4 षटकांची मॅच आहे. 30 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. अजूनही जिंकण्याकरता आपण जर पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 धावांची गरज.
18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावांची अजून गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज षटक क्रमांक दुसऱ्या घेऊन गोलंदाजी मार्गवरती प्रभाकर भाणे येतात. प्रभाकर भाणे यांच्यासाठी कॅश प्राइज देतोय. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर तुषारजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. षटक क्रमांक दुसरं राईट मोर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला घेतला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल इथे एक पडली आहे. फक्त सिंगल मिळणार आहे. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 13 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसरं तुम्हाला बार मिळेल. प्रभाकर आलेत. पहिल्या बॉलवरती एक चिक्की सिंगल एकवटत असताना मैदानावरती नितीन म्हात्रे अजूनही उभा आहे, जो सलामीला दाखल झाला. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आपण पाहिला होता. त्यानंतर सिंगल डब्बाला देखील तो प्राधान्य देतोय. फुलटॉस होता. आडवा बॅटने घेतलाय. चांगला फटका बार मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. नितीन म्हात्रेच्या बॅटमधून षटकार त्याने वसूल केला आणि आता धावफलक वेगाने पुढे सरकत असताना अजून एक चांगला फटका बाहेर मिळतो. ऑन साइडला घेतलाय. स्क्वेअर लेगला. डिबेका स्कोरर लेग बाउंड लाईनच्या बाहेर दे धमाका. सेकंड इन अ रो. सिक्सर. मात्र मैदानाच्या आतमध्ये सलग 2 बॉलवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून. धावफलक 25 धावा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. का बॅटिंग करतोय प्रभाकर भाणे यांच्यावरती आक्रमण जरूर चढवलाय. इथे डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. फटका चांगला आहे. बॉल व्ही शेप मध्ये ट्रॅव्हल होते. दरम्यान एक चिकी सिंगल धाव येथे देखील मिळणार आहे. धावफलक 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना सामना पूर्णपणे खुला गेला या मॅच मध्ये, कारण दोन्ही फटके आपण पाहिले स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये अक्षरशः झोपून मारले होते. नितीन म्हात्रेनं हीच तर त्याची ओळख आहे. नेहमीच अशाच प्रकारची बॅटिंग तो मैदानाच्या मध्ये करत असतो. खूप चांगला क्रिकेट टीम गावदेवी वसार संघासाठी आपण नेहमीच पाहिला. प्रभाकर इथे देखील ऑन साइडला घेतला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल धाव इथे मिळणार आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in तेजसजी भोईर अँड कंपनी त्यांच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहू शकता. मॅम फ्रॉम मानेरे. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. 1 to go. राईट मोर द विकेट. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला. सिंगल येथे देखील मिळेल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकाच्या अंती 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 2 धावांची गरज आहे. विनर विरोधात विनर अशी मॅच आपण कव्हर करतो. नेक्स्ट मॅच देखील एक मोठा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हा स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर प्रेशिया 11 जयरमान क्रिकेट संघ आयडब्ल्यू आयोजित बाबूशेठ पाटील चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बाबूशेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण आता 12 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. जिंकण्याकरता फक्त 2 धावांची गरज. हा सामना संपल्यानंतर टीम गावदेवी वसार आपणास विनंती आहे, आपण कुठेच जायचं नाहीये. मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला केतनजी साळुंके यांनी आपल्या जेवणाची सोय केलेली आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. करण येतात गोलंदाजी मार्गवरती. करण बाणेला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 3 घेऊन तो आता दाखल झाला या मॅच मध्ये. समोर नितीन. फुलटॉस बॉल होता. अपील झाली आहे. फलंदाज बाद.
फुलटॉस होता. हेच तर क्रिकेट. इथे चांगला चेंडूचा कधी कधी समाचार घेतला जातो आणि आता फुलटॉस बरोबरती मी म्हणेन फरदास बाद झाला. नितीन म्हात्रेनं मैदान सोडले. नवीन खेळाडू मैदानावरती सूरज दुधकरला तुम्ही पाहता. षटक क्रमांक 3 घेऊन करण बाणे आलेत. पहिल्याच बॉलवरती त्यांना सफलता मिळते. अँगल चेंज केलाय कारण राईट राऊंड द विकेट आले होते. आता राईट मोर द विकेटनं फोटो सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉल जरूर चालला. डीप मध्ये एक सिंगल दाबे मिळते आणि आता दुसरीचा प्रयत्न चालवला होता परंतु पूर्णपणे नकार दिला. फक्त मिळेल ती सिंगल आणि स्कोर आरलेबल 29 धाबा फलकावरती जोडले गेले. आता एका धाब्याची फक्त गरज आहे. त्यामुळेच की काय अमरेला फिल्डिंग. इथे देखील फटका चांगला आहे. चौका ठोकलाय यावेळेस मात्र बॅट्समनच्या बॅटमधून. परंतु आता एक मोठा विजय संपादित करत असताना टीम गावदेवी क्रिकेट संघ वसार भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला. अभिनंदन. तर तितका चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल खर तर टीम आडिवले संघाच्या माध्यमातून. तर आता झालेल्या या सामन्यामध्ये आपण पाहिलं दमदार परफॉर्मन्स करत टीम गावदेवी वसार संघाने दमदार विजय प्रस्थापित केला. त्यांचं अभिनंदन करू. हार्ड लक टीम आडिवली संघ. आणि यानंतर आपण आता सन्मान करणार आहोत. पप्पू दादा या. अरे दादा यांच्या शुभास्ते ते सन्मान केलं जाईल. या ठिकाणी माणिकजी भाणेसाहेब या. माणिकजी भाणेसाहेब या. आपला सन्मान केला जाईल. माणिक भाणेसाहेब या. आपला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केलं जातोय. चला माणिक दादाचं सन्मानित केलं जात आहे. माणिक शेठ बाणे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. तर या ठिकाणी माणिक दादांचा सन्मान हरित दादा पाटील आणि बाबू शेठ यांच्या शुभास्ते केले होते. त्यानंतर नरेशजी साहेब या. नरेश शेठ या. आपलाही सन्मान केला जाईल. नरेश भाणे साहेब उपस्थित झाले. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेश दादा या. आपण महेश दादा या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या शुभ हस्ते आपण नरेश भाणे साहेबांचा सन्मान करू. महेश दादा उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आणि बाबू दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मान्यवरांचा सन्मान. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. जवळमान ग्रेड संघ आडिवली आयोजित सन्माननीय बाबूशेठ पाटील चषक तुम्ही सध्या पाहतायत. व्यासपीठावरती विशेष सन्मान